मध्ये दाखल होतो सण आपल्याला पाहायला मिळेल. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण एन्जॉय करताय स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषक. मॅच मैदानामध्ये पवनपुत्र पीसे आणि त्यांना फाईट करत असताना RD11 किरवली या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होती. सलामीच्या बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोरख स्ट्रायकर इनवर आदित्य, नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर विजय विनय आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. कौतुक करावं लागेल गोरख या खेळाडूचं. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे RD11 किरवली या टीमने. तर सध्याच्या घडीला पवनपुत्र पिसे हा संघ बॅटिंग करेल. फटका दमदार, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सुंदर असा कॅच पकडलाय. फलंदाज बाद होतील. आदित्य यांची खेळी संपुष्टात. शून्य या धावसंख्येवर पहिला धक्का जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉल. सुंदर चेंडू हाताळत असताना आपण पाहिलं गोरख या खेळाडूला संघाचे कॅप्टन आहेत. न्यू पॅटर मैदानामध्ये एंटर होतील तिसऱ्या क्रमांकावर भावेश मैदानामध्ये दाखल आहेत. आदित्य बाद होताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर भावेश मैदानामध्ये. गोरख तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. या दुपारच्या सत्रामध्ये आपण एन्जॉय करतायत आजचा तिसरा दिवस. स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषक. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होत असताना पवनपुत्र पिसे एक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. निर्धारित आपण जर विचार केला तर 5 षटकांची लढत आहे. पहिल्या फेरीतील जेवढे सामने आहेत 5-5 षटकांचे. त्यानंतर द्वितीय फेरीतील 4-4 षटकांचे सामने आपण नेहमीच पाहत असतो या मैदानावर. गोलंदाज गोरख तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर विनय बॅटची एज. विकेट मिळते गोरख आणि RD11 किरवलीला. अजून एक धक्का पवनपुत्र पिसेला. सुंदर गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अचूकता, सातत्य हे सातत्यानं पाहायला मिळतं या पहिल्या षटकामध्ये गोरख या खेळाडूच्या माध्यमातून. एक या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद आहेत. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी. पाकपुटला ढकललाय पहिल्याच ओव्हरमध्ये पवनपुत्र पिसे या टीमला. बॅटर मैदानामध्ये एंटर होतील आता सध्याच्या घडीला. साहिल मैदानामध्ये दाखल होत आहेत. पाहूया साहिलची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. अचूकता जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोरख गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील साहिल.
इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता या चेंडूवर देखील 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 3 या धावसंख्येवर. पहिले षटक मैदानामध्ये 5 चेंडू आतापर्यंत तळे, 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. गोरख जबरदस्त गोलंदाजी. स्ट्रायकर एनवर सध्याच्या घडीला भावेश आपल्याला पाहायला मिळतील. खूप सारा आत्मविश्वास इथे दाखवावा लागेल या खेळाडूला. सुंदर असा फटका, पाकपुटला गेले, फटका जबरदस्त सजवला, चेंडू जाईल सीमा पार. येतोय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक चौका. सुंदर फटका शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 7 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावात पवनपुत्र पिसे. 2 विकेट पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. दबदबा थोडासा निर्माण जरूर केला RD11 किरवली या टीमने, परंतु कमबॅक साठी जाणला जातो संघ. यानंतर होणारी मॅच जय माता दी टिटवाळा आणि त्यांना फाईट करेल युग 11 भावाळे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण जशी 5 षटकं कंप्लीट होतील रिपोर्टिंग करणं महत्वाचं राहील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला गोलंदाजीसाठी तयार आहेत राकेश. गोलंदाजी मार्कवर. आपल्याचा विचार केला 7 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वास चौकाराने जरूर वाढलाय बॅटर भावेश याचा, परंतु साहिल त्याला कशा प्रकारची साथ देतो ते आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं गरजेचं राहील. भरपूर वेळ खर्च करतायत. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल, फटका दमदार साहिलच्या पाठमधून एक टप्पा खात. भावेशच्या बॅटमधून येणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर साहिलच्या बॅटमधून चौकार आलता. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय भावेशच्या बॅटमधून. 5 या धावसंख्येवर ते घेत आहेत. साहिलने बनवल्या 6 धावा आतापर्यंत. 11 धावा दोन्ही खेळाडूंनी बनवलेल्या आहेत आणि 11 धावा पवनपुत्र पिसे या संघाच्या अकाउंट मध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मोठा फटका. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. ह्यूज अँड हँडसम सिक्सर. जबरदस्त टोला बॅटर भावेच्या बॅटमधून. षटकार. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर. उत्तुंग फटका. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. ताकदीचा वापर आणि बॅटनं स्मॅश केलेला हा फटका. काऊ कॉर्नर सीमारेषा ओलांडेल. 6 धावा. संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर. 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये करत असताना बॅटर. या फटक्यांची नितांत आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये थोडेसे बॅकफुटला होते पवनपुत्र पिसे संघ, परंतु मैदानामध्ये कमबॅक करून दिले भावेशने. इथे देखील आडव्या बॅटनं फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुंदर झेल पकडलाय. डीप मिड विकेट काऊ कॉर्नर मध्ये. गोलंदाज बाद. धाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 17 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. 5व्या क्रमांकावर नरेश. बाबा त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. बॅटर नरेश एंटर झाले. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली भावेश कडून. एक षटकार आला, एक चौकार आला, परंतु विकेटही येताना आपल्याला पाहायला मिळाली. जे जाळं रचलं होतं गोलंदाज राकेशने त्या जाळ्यामध्ये अक्षरशः फसला बॅटर भावेश. स्ट्रायकर इनवर नरेश.
इथे देखील आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू राहिला, तितकंच चांगलं यष्टीरक्षण, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, धावफलक स्थिर आहे, धावफलकावर धावसंख्या 17, 17 ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार, राकेश, राकेशचा बॉल, फटका दमदार सजवला, चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, इट्स आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम षटकार. जबरदस्त टोल आपण पाहिला, नरेशच्या बॅटमधून षटकार येतोय. संघाची धावसंख्या पवन पुत्र पिसे जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर, 3 बाद 23 धावा. जबरदस्त फटका, शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील. जबरदस्त बॅटिंग, जरी विकेट एका बाजूने जात असेल, दुसऱ्या बाजूला आक्रमण मैदानामध्ये सुरू आहे. राकेश, राकेशचा हा बॉल गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं, बॅक टू बॉलर ऑफ फटका सजवला, क्षेत्ररक्षक तिथे आलेत, मिस फील्ड, दोघांकडूनही मिस फील्ड, 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावा येत आहेत, 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 25, पवनपुत्र पिसे RD11 किरवलीच्या विरोधामध्ये. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. सुंदर कमबॅक पवनपुत्र पिसे या टीमचं. दुसऱ्या बाजूला RD11 किरवली या टीमला आपण पाहतो. दोन्ही संघ चला ताबडतोब, टिटवाळा टीम आणि भावाळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण लगेचच ताबडतोब रिपोर्टिंग करायचं, आयोजक कमिटीचे संपर्क साधा. 5 षटक झाल्यानंतर तुमचा टॉस जो मात्र केला जाईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोरख आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अभ्यात त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोरख तयार आहेत. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा. सुंदर अशी कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. 2 षटकांसाठी ऑलरेडी 11 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. गोरख तयार, गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. पहिलाच बॉल, साहिलच्या पाठमधून फटका, हवाई फायर, चेंडू सीमा पार, डीप मिड विकेटला, षटकार. टोले जंग फटका, बॅटर साहिलच्या पाठमधून पॅटनं खेळलेला पॉवरफुल सिक्सर. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 31, 31 या धावसंख्येवर. जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळाला, तो बॅटर साहिलच्या बॅटमधून. 31 धावा पवनपुत्र पिसे. 31 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3. गोरख, गोरखचा हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एकच धाव, एकच्या जास्त काय मिळणार नाही. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 32, 32 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण अनुभवतोय सध्याच्या घडीला. 3रं वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक हातात असताना गोरख पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलं, परंतु या षटकामध्ये बॅटर हवे राहिलेत आतापर्यंत. इथे देखील आडव्या पॅटनं फटका दमदार, पिसेगावची पॉवर दाखवत असताना बॅटर नरेशच्या बॅटमधून हा 2रा षटकार. षटकार येतोय, षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 38, 38 या धावसंख्येवर. का बॅटिंग मैदानामध्ये करतोय, जबरदस्त स्ट्रोक, हिटिंग एबिलिटी. पुन्हा एकदा, फिर से एक बार, चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. 2 बॉलवर 2 उत्तुंग फटके मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॅटर नरेश. गोरखच्या विरोधामध्ये फार मोठं आक्रमण. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 44 या धावसंख्येवर. व्हेरी गुड बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी. षटकार हॅट्रिक येते का ते आपल्याला पाहायचं. सलगचा 3रा षटकार येतोय का ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर एंडवर नरेश.
इथे राखलेला चेंडू गतीमध्ये थोडस परिवर्तन, लाईन्थ मध्ये परिवर्तन केलं, लेंथ मध्ये परिवर्तन केलं. इष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू आहे. धाबलक 44 या धावसंख्येवर. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि बॅटर नरेशचा संपेल खेळ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण ताबडतोब रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. जय माता दी टिटवाळा आणि युग 11 भावाळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी रिपोर्टिंग करणं भरपूर गरजेचं राहील. युग 11 भावाळे आणि दुसऱ्या बाजूला टीम टिटवाळा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकामध्ये. मनीष आलेत गोलंदाजी मार्कवर. पाहूया त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मनीष तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. बॅटर साहिल याला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला, तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर बॅटर मानव. गोलंदाजी मार्कवर मनीष. मनीष तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. मॅचला सुरुवात होती. बघूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. पहिला चेंडू सुंदर असा फटका. कव्हर मध्ये चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एकच सिंगल, एकच्या जास्त काय मिळणार नाही. एकदा बाली एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 45 या धावसंख्येवर. पवन पुत्र पिसे प्रथम बॅटिंग करत असताना 45 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत राहिल्या नरेश साहिल या खेळाडूंची. सध्याच्या घडीला मानव ऑन स्ट्राईक. सुंदर असा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 46 या धावसंख्येवर. 46 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला दिवस या स्पर्धेचा गाजवला रुंदे टीमने. जबरदस्त खेळ त्या संघाचा राहिला. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये जरीमरी फळेगाव हा संघ जिंकला आणि या दोन संघांदरम्यान देखील मॅच झाली. तिथे रुंदे संघ या एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाच्या फायनल मध्ये दाखल झाला. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला 46 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. मनीष. साहिल साठी हा बॉल. सुंदर असा फटका. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता धावा 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला ती 48 या धावसंख्येवर. 48 ऑन द बोर्ड. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला मनीष. गोलंदाजीसाठी तयार आहेत. स्ट्रायकर इनवर साहिल. या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. विनंती टीम भाबाळे आणि त्यांच्या विरुद्ध टिटवाळा दोन्ही टीमच्या करण्यात विनंती, टॉस साठी संपर्क साधा.
इथे पंचांचा डेड बॉलचा इशारा आला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. 4थं षटक मैदानामध्ये मार्गस्थ. मनीषला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल तिथे फटका फसलाय. फलंदाज साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. पब्या कामगिरी. फुलटॉस बॉल. सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता धावा 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने पवनपुत्र पिसे संघाचं अर्धशतक कंप्लीट झाला. 50 अप 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. बाबाळे टीमचे कॅप्टन आणि टिटवाळा टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. 5 षटक झाल्यानंतर आपला टॉस केला जाईल. मनोहर आलेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर मनोहर. स्ट्रायकर एंडवर. बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. मानव. 50 धावा आहेत धावफलकावर. शेवटचं षटक. त्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सुंदर इथे हाताळला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने पवनपुत्र पिसे या संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ती 51 या धावसंख्येवर. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला 5वं अंतिम षटक आहे. इथे अंतिम षटक कशा प्रकारे राहील ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा बॉल. फटका दमदार. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाईल सीमा पार. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सहा धावा येतील. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 57. जयच्या बाट मधून आलेला हा सुपर स्ट्रोक आपण पाहिला. षटकार आला. संघाची धावसंख्या 57. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या पहिल्या इनिंग मधील जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. मनोहर. मनोहरचा हा चेंडू सुंदर इथे हाताळला. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या 57. 57 ऑन द बोर्ड. 57 धावा धावफलकावर. टॉस साठी चला बाबाळे टीमचे कॅप्टन आणि टिटवाळा टीमचे कॅप्टन सातत्यानं कॉलिंग केली जाते. बाबाळे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. फुलटॉस. फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा फक्त बनेल दर्शक. येतोय सिक्सर. 6. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती
63 या धावसंख्येवर जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 63 धावा. गोलंदाज तयार. फुल टॉस. इथेही फटका सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे डिफाईन लेगला प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. या बॉलवर 4. संघाची धावसंख्या वाढेल पोहोचेल ती 67 या धावसंख्येवर. शेवटचा एक बॉल शिल्लक. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये जयेश यांची सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा बॉल. चेंडू उंच हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. तिथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्नात रन आउट. 2 धावा आल्या. संघाचा धावसंख्या 69. 70 धावांचं आव्हान. शशिकांत दादा जाधव यांना विनंती करतो, या दादा आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शशिकांत दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू द्या. एका बाजूला युग 11 भावाळे आणि दुसऱ्या बाजूला टिटवाळ्याचे पाहायला मिळतील. एका साईडला एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली. कोण कॉल करतंय? ओके, भावाळे टीमचे कॅप्टन कॉल करतील. एकनाथ दळवी स्मृती चषक असा त्यांचा कॉल आहे आणि एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा आलेला आहे. टिटवाळा संघ यायच्या वरती आपण टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय घ्यायची? टॉस जिंकला आमचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला विजयासाठी खूप सारे शुभेच्छा. बाबळे टीम तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. तुम्हाला ही ऑल द बेस्ट. नेक्स्ट इनिंगला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामधून आवाज आहे पण ऐकू शकाल पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर सरांचा. धन्यवाद. एकोणसत्तर 69 रन्स ऑन दी बोर्ड. 69 धावसंख्या धावपटलावरती लागल्या गेला आणि 70 धावांचं एक लक्ष उभं केलं. चला, बॅटर्स अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलेले नाहीत. विनंती आहे चला फिल्डिंग साठी फिल्डिंग टीम आलेली आहे. बॅटिंग टीम आपले बॅटर्स पाठवून द्या.
बॅट्समन बॅटर्स शेवटची कॉल आणि शेवटची ऑफिशियल वॉर्निंग आपल्याला आहे. थँक्यू सो मच निखिलजी टोपरे सर, आपला मनपूर्वक आभार. वेलकम मला फेस जमल्या तमाम क्रिकेट प्रेमींचे क्रीडा रसिकांचा पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धा आपण पाहतायत स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 हे भव्य पर्व. सुरुवात झाली 17ला आणि 17ची सुरुवात देखील दमदार आपल्याला पाहायला मिळते. 70 धावांचा लक्ष्य आणि 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉल वरती स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर गोरखच्या पाठमन चौकार. स्ट्रायकिंग एंड वरती गोरखच्या बॅटमन बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. दरम्यान बघूया मग पुन्हा एकदा मागच्या दिशेनं सलग 2 चौकार आले, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपण पाहिला. 8 धावा धावपटला वरती होत्या आणि त्यानंतर अशी आलेली एक सिंगल. हे सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. एकविरा स्पोर्ट्स क्लब गरोलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 हे भव्य पर्व. सचिन शेठ दळवी, नितेश मेहर, मिलिंद दळवी आणि सचिन रमेश दळवी सर्वांचं महत्वपूर्ण आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतो. सध्या आपण पाहिली तर सिंगल पूर्ण केली गेली ऋतिकनं. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गोरखला आणलं गेलं. त्याचं कारण त्याचा बॅटमध्ये 2 चौकार आल्यात. गोरखसाठी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ आणि स्क्वेअर लेग देखील तैनात करण्यात आला. हो ब्लॉक हो परफेक्ट यॉर्कर. वाईड यॉर्करचा हा प्रयत्न केला गेला आणि तो सफल देखील ठरला गेला. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावसंख्या स्थगित धावपटलावरती 2 सिंगल 2 चौकार आणि 1 डॉट 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड. 10 धावा धावपटलावरती. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जयेशचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय का पायसा ऑफ साइडला हवाई फायर आणि खेळाडू कक्षाच्या समोर येऊन असेल टिपला गेला. विकेटचा पत्र होत असताना लागणारा पहिला धक्का तो नक्कीच आपण पाहतोय. उत्तरार्धामध्ये गोरख बॅक टू दी पॉवर.
न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 राकेश. 70 धावांचं हे मोठं लक्ष सर केलं जाईल का आता, कारण 70 धावा संख्या येण्याचं कारण आपण पाहिलं की 3 षटक भरपूर महागडे राहिले. दुसरं षटक 18 धावांचं राकेशचं, 19 धावांचं गोरखचं षटक आणि मनोहरचं शेवटचं 19 धावांचं षटक. या 3 षटकांमुळे मात्र आपण पाहिलं तर धावसंख्येला भरपूर जास्त गती मिळाली गेली. कारण पहिल्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं एकामध्ये 7 धावा खर्च केल्या गोरखनं, 2 विकेट त्याला मिळाले आणि चौथ्या ओव्हर मध्ये मनीष 6 धावांचं 1 षटक आपण पाहिलं जिथे 1 विकेट त्याला मिळाली. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो मानवला कॉमेंट्री बॉक्स सेट वरून. सेकंड ओव्हर पहिल्या षटकानंतर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो मानव बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल ओ द विकेट नाला पहिलाच बॉल ऑफ स्टंपचे जास्त बाहेर, वाईट बॉल. अवांतर धाब्याने सुरुवात झाली या षटकाची. आपण पाहतो जय जलेश्वर वाडेकर संघाने 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. सध्या पवन पुत्र पीसीए विपक्ष RD11 किरवली आणि त्यानंतर बाबाळे विपक्ष टिटवाळा ही पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. लॉप करायचा होता हा देखील ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, वाईट बॉल. अवांतर धावेचा इशारा पथाचा आपण पाहतो. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर होत असताना आपण पाहतो धावपटलावरती जर आपण पाहिलं तर 12 धावा लागला, 12 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे चेंडू शिल्लक असतील 24 आणि 58 धावांची गरज असेल. लक्ष भरपूर मोठं आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सध्या निर्धाव चेंडू हाताळला गेला. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहिलं तर फलंदाज ऋतिकला आपण पाहतो. डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती इथे झाली आहे. ओव्हरऑल या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर डॉट बॉल दबाव वाढवताना आपल्याला पाहायला मिळेल. आडवा बॅटने खेळायचा होता, बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही. या विकेट किपरच्या हातामध्ये थेट आपण पाहतो चेंडू. डॉट. एकनाथ शेट 24 मृत्यूचषक 2024 परवा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सातत्यानं आपण या स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये पाहिली, नाईट फॉर्मॅट मध्ये देखील 1 स्पर्धा आपण अनुभवली आणि तो थरार एक वेगळाच होता. संपूर्ण टिटवाळकरांसाठी एक वेगळी मेजवानी होती, क्रिकेटची पंढरी परभणी होती. मी तर म्हणेन नाईट फॉर्मॅट मध्ये एक जबरदस्त महासंग्राम आपण पाहिला होता आणि यावेळेस स्टेप आउट केलं तर पॉपिंग क्रीज सोडून बाहेर आले होते. आणि आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतो, निर्धाव चेंडू. सध्याच्या घडीला गोलंदाजी अटॅक आपण पाहता मानवला 2 व्हाईट बॉल आले, त्यानंतर मात्र सलग 3 डॉट आल्यात. म्हणजे पूर्णतः दबावामध्ये सध्याच्या घडीला RD11 किरवली संघाला आपण पाहतो. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मिळेल ती फक्त 1च धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भरत असताना आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावरती 13 या आकड्यावरती 13 रन्स. RD11 किरवली म्हटलं तर राकेश दिगाडकर आपण पाहतोय रनआउटची संधी होती आणि टेक्निकल टीम कडे निर्णय सोपवला. थर्ड अंपायर तर चेक केलं जाईल. स्वर्गीय गुरुनाथ चौधरी स्मृती चषक भिवंडी बापगावची स्पर्धा आपण पाहिली, तिथे RD11 किरवली संघाचा एक चांगला परफॉर्मन्स आठवतोय. चांगला खेळ केला होता किरवली संघाने. तिथे देखील राकेश दिगाडकरने मॅन ऑफ द मॅच घेतली होती आय थिंक दुसऱ्या मॅच मध्ये. ओमसाई आमले लोणार्ड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ती स्पर्धा आम्ही कव्हर केली होती. आणि राकेश दिगाडकर एक वेगळ्या लय मध्ये बॉलिंग अटॅक त्याचा आपण चांगला पाहिला होता. पण इथे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये त्यांच्या विरोधामध्ये प्रहारच केला. जणू काही 18 धावा खर्च केले त्यांनी. स्वतः बॅटिंग करताना त्या वसूल कराव्या लागतील. चेक केले जातात ऍक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. नॉट आउट पोहोचल्यात. पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचले गेल्यात आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की या धावा संख्या 14 वर 1 धाव मिळाली.
एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू आपण पाहतो शिल्लक असणार आहे, कारण 5 चेंडू फेकल्या, 4 धाबा खर्च केल्या, 2 एक्स्ट्रा, 2 सिंगल, 3 डॉट. शेवटचा बॉल, षटक दुसरा. यावेळेस थोडा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, स्टान्स बदलले होते आणि टॉन्ट बॉल आपण पाहतोय. सफल षटक पूर्ण झाला. 2 षटकाचा गॅस संपन्न. 14 धावा धावफलकावरती, एका गड्याचा मोबदल्यामध्ये 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. टीम RD11 किरवली. सध्या किरवली संघाचा विचार केला तर 70चं लक्ष आहे. धावसंख्या आतापर्यंत फक्त 14 झाला, त्यामुळे आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी 56 धावांची गरज असेल. नागेशची थोडी विश्रांतीची वेळ असावी. दुपारचा जेवण झालेला आहे, सध्या थोडी विश्रांतीची वेळ आहे. शांत क्रिकेट सध्याच्या घडीला आपण अनुभवतो. पूर्वार्धामध्ये थोडा बॅटिंग लाईनअप अगदी पाहिला तर मिडल ऑर्डरच्या बॅटर्सने मात्र जबाबदारी घेतली. टॉप ऑर्डर निस्तनाभूत केला लवकरच. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट होते, पण त्यानंतर मात्र मिडल ऑर्डरचे बॅटर्स 11 बनवल्या. 22 न साहिलने बनवलं 16. नरेशच्या बॅटमध्ये 20. जयेशच्या बॅटमध्ये देखील 20 आल्या. मानव नाबाद राहिला 2 करून आणि 20 करून नाबाद राहिला जयेश. बॉलिंग ट्रॅक वरती समोरच्या एंडवरून भावेश होतो सज्ज. भावेशचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि फिल्डरला गवस निघालणारा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक जणू काय शोधून काढलाय आणि फलंदाज राकेशला सोडावं लागेल मैदान, ज्याच्या नावानं संघ आपण पाहतोय RD11 किरवली. आणि राकेश मैदानाच्या बाहेर. धावसंख्येचा विचार केला तर समजा धाबा धावफलकावरती लक्ष 70 आहे. 56 अद्यापही करायच्या. समीकरण भरपूर कठीण झालंय, कारण 17 आणि चेंडू शिल्लक 17 आणि धावसंख्या 56 बनवायच्या. 2 विकेट गमावल्यात. ऑन साइडला वळला, ओव्हर पीस होता. ऑन साइडला आपण पाहतो फटका चांगला आहे, मिड विकेटच्या बाहेर. धावा देखील इथे चांगल्या मिळतील. मिड विकेटच्या पार षटकार. सुंदर फटका आपण पाहिला सोनूच्या बॅटमधनं. हा भव्य षटकार. वळला गेला ऑन साइडला. लॉंग द कार्पेट बॉल आला मागे स्क्वेअर लेग रिजनला. बॅट बाउन्स. अचानक उसळी घेतली चेंडून आणि दैव बलवंत म्हणावं लागेल की बॅकअप तिथे उपस्थित होतं. आणि या दरम्यान आपण पाहतो 2 धावा संख्या पूर्ण केल्या गेल्या. त्यांनी 2 धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतो धावपटलावरती धावा संख्या स्कोरर मित्रांना सांगतात 22-22. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा धावपटलावर. 3 चेंडू झालेले आहेत आणि हा 4था चेंडू आपण पाहतोय जो डॉट आलाय. निर्धाव चेंडू. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल. ऑन साइडला हवाई हल्ला सडवलाय. इन दी एअर इनटू द क्राउड. इट्स अ युजेट सिक्सर. What a shot that was. काय फटका होता तो.
जबरदस्त फटका पडवायला. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक होता, धावा बनवणारा हा फटका होता. धावसंख्या 28. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला पुल केला. फिल्डर आहेत, टेनिस बॉल आहे, स्वाभाविकपणे तो तितका बाउन्सर घेणारच, त्यामध्ये काही शंका नाहीये. पहिला टप्पा घेत असताना मिड विकेटच्या फिल्डरचा डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार आहे, महागडे षटक राहिले, ज्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार आला आणि 1 डबल देखील आली. आणि तब्बल आपण विचार केला तर 18 धावसंख्या या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. षटक संपन्न 3रा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ऍट एंड ऑफ द 3rd ओव्हर 32 रन्स ऑन दी बोर्ड. 32 धावा 2 गडांचा मोबदल्यामध्ये. संख्या धावा पटलावरती जर आपण पाहिल्या तर 32 धावा. लक्ष 70 32 झालेल्या आहेत. म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि आता 12 चेंडू मध्ये विजयासाठीचं समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 38 धावा. 38 स्टील रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. ऑफसाइड याच्यामध्ये खेळून काढला फटका. कव्हरस्ला फिल्डर आहेत, धाव फक्त 1 मिळेल. सिंगल डबलने काम चालणार नाही. 12-38 समीकरण तर पहिल्या बॉलवरती मिळाली ते सिंगल, म्हणजे येणारे 11 चेंडू आणि आता 37 करायचं आहेत. 37 स्टील रिक्वायर्ड इन 11 डिलिव्हरीज. 11 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा खुटप्पाचा बॉल होता. वेल जज कॅच. क्षेत्ररक्षक तिथे भावेश उपस्थित होते आणि अप्रतिम झेल टिपला गेला. विकेटचा पतन होत असताना लागणारा हा 3रा झटका RD11 किरवलीला. चार ते 5 संघ बनले जातील इतके खेळाडू आहेत. पण ऐन मुकाच्या क्षणाला, म्हणजे जेव्हा आपल्याला मॅच साठी जायचं तेव्हा 11 खेळाडू देखील लवकर होत नाही. कंत आहे त्या गोष्टीशी कधी कधी, कारण गावासाठी खेळण्याची जबाबदारी भरपूर कमी लोकांना मिळते. जेव्हा जबाबदारी तुम्हाला मिळते तेव्हा ती स्वीकारून तसा खेळ करणं गरजेचं आहे. बॅट बाउन्स पुन्हा एकदा स्वाभाविक नक्कीच खेळ दाखवत असताना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहिलं तर फलंदाज राहुलचा बॅट बनालेला चौकार. 4 धावफलक पुढे सरकत असताना टोटल आपण पाहिली तर 39 जयेश ऑफसाइडला वळवला गेला फटका. चांगला स्वतः बॉलर चालल्यात. 1च धाव मिळेल. सेकंडचा कॉल बॅकअप हवय. फेकी थोडी करा आणि दरम्यान बघता बघता 2 धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटची इथे विकेट मिळाली आणि फलंदाजीत नव्हतं बाद लागणारा 4था धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये RD11 किरवलीला.
शेवटचा हा एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी तब्बल 30 धाबांची गरज. म्हणजे यापूर्वी आपण विचार केला तर या षटकाचा शेवटचा एक चेंडू आहे, नंतर एक षटक जरूर असणार आहे. हवेत खेळला गेला फटका ऑफसाइड रिजनला, कव्हर्सला प्रोटेक्शन पोहोचलाय. एक्स्ट्रा कव्हर वरून एक फिल्डर आले, स्वीपर कव्हर वरून दुसरे फिल्डर आले, इनफिल्ड मधून एक धावत गेले होते ते वेगळे. म्हणजे तिथे 3 क्षेत्ररक्षक पोहोचले आणि दरम्यान आपण पाहतोय रनआउटची आणखीन एक विकेट. सध्या तू चल में आया अशी स्थिती सध्याच्या घडीला आपण पाहतोय आरडी किरवली संघाची आणि आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये होता. फलंदाज बाद. दहा 10 धावांचे 2 षटक आले. कदाचित ते 13-14 बनवू शकले असते. जे 4 चाल कदाचित ते 12-13 बनवू शकलं असतं. तर मात्र या शेवटच्या चरणावरती 18-19 समीकरण शिल्लक असतं, पण मॅच बनली असते जरूर. पण जर तर असतं नसताना थोडं महत्व कमी दिलं जातं क्रिकेटमध्ये. दरम्यान ऍक्सिलेंट कॅच बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून डीप मधून आला क्षेत्ररक्षक जयला आपण पाहिलं आणि अचूक झेल टिपला गेला विकेटचा पतन होत असताना. आता आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेटचे पतन पहिल्या बॉलवरती मिळाले. विकेट ती बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर नरेशला आपण पाहतो. लॉफ केला ऑन साइडला, फटका भरपूर दमदार आपण पाहतोय. मैदानाचा दुप्पट लांब. ये छक्का नाही, 8 नाही, 10 आहे. सिक्सर. या दरम्यान आपण पाहिलं तर आपल्या मुख्य अतिथी कक्षावरती सन्माननीय जयश्री तरे साहेब यांचं शुभागमन होत असताना आपण पाहतो त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल आमंत्रण धाव 28 लक्ष होतं षटकाराला. 22 करायचे होतं एक्स्ट्रा आले, आता 21 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक असतील इथून ते 4 चेंडू 21 धाबांची गरज आहे. सामना बनू शकतो इथूनही, काही घडू शकतं. क्रिकेटचा काय अनुमान लावणं थोडं कठीण आहे आणि म्हणतात जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. अनिश्चिततेने भरलेला खेळ क्रिकेटचा. 4-21 ऑन साइडला लॉफ केलाय. 4 चेंडू 4 षटकार येतील का प्रश्न विचारला गेला होता. पहिला तर दिमाखात ठोकलाय बहु षटकार. तीन चेंडू 15 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. या मॅच मध्ये जीवन एक नवी उमेद निर्माण केली आहे. सलग 2 षटकार आल्यात, 1 एक्स्ट्रा आल्या, धावसंख्या पुढे सरसावली. 70चं लक्ष होतं आणि धाव पटलावरती लागला. त्या अब तक
55 15 करायचा आणि चेंडू शिल्लक आहेत ते शेवटचे 3. यापूर्वी जर कदाचित ते मोठे फटके आले असते तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, पण वेळ अजूनही गेलेली नाहीये. शेवट इथं गोड होऊ शकतो. जरी ते 3 चेंडू 3 षटकार आले तर मात्र मॅच बनेल जरूर आरडी किरवलीसाठी. आडवा पार्टनर समोर खेळलेत क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये हा बॉल. एलिव्हेशन थोडं कमी मिळालं आणि या विकेटनं या मॅच वरती आपला जवळपास तर विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू झाला तो पवनपुत्र पिसेचा. येणाऱ्या आता 2 चेंडू शेवटचे आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 15 धावांची गरज आहे. 2-15 एखादा खराब बॉल. आता अशा अपेक्षा असेल RD11 किरवलीला की एखादा खराब बॉल इथनं स्लॉट मध्ये यायला हवा, पण ज्या फलंदाजानं 2 षटकार ठोकल्यात तो तर बाद झाला. आणि इथे आपण पाहतो फक्त एकच धाव. 15ची गरज होती, एकच मिळाली आणि आता शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी आपण फक्त 14 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतो भरपूर पुढे टीम पवनपुत्र पिसे. या पुढचा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला बाबाळी पक्ष टिटवाळा, दोन्ही संघाचे संघनायक किरवली आणि पिसे. पवनपुत्र पिसेचे कॅप्टन आणि RD11 किरवलीचे कॅप्टन. अर्थातच राकेश दादा आपण आयोजकांशी संपर्क साधायचा औपचारिकता पूर्ण झाले. सामना संपला, मॅच फिनिश आणि सामना इथं जिंकलाय तो पवनपुत्र पिसेनं. अभिनंदन व्हेरी वेल प्ले टीम पवनपुत्र पिसे. आणि हार्ड लक आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.